ठरलं तर मग या मालिकेत आपण बघतोय की सायलीचं वेषांतर झालं म्हणजे ती चांगल्यासाठी केलं आहे, पण तिची मस्करी करतो अर्जुन आणि सगळं मग नंतर फिसकटतं आहे. पण मालिकेत काय होणार आहे आपल्याला लवकरच कळणार आहे. खूप अनेक ट्विस्ट अँड टर्न्स आहेत. आय लव्ह यू बोलणार की नाही ह्याची उत्सुकता आम्हाला सगळ्यांना आहे. आता सायली त्या लुकमध्ये आपल्यासोबत आहे. खूप वेगळं वाटतंय मलाही तुला असं बघताना. तुला कसं वाटतंय? मलाही खूप वेगळं वाटतंय कारण हे जे काय कॉम्बिनेशन आहे पूर्ण वेस्टर्नही नाही आहे इंडियनही नाही आहे मिक्सचर केलेलं आहे. त्यामुळे प्रॉपर कॉम्बिनेशन ऑफ वेस्ट टू इंडियन वेस्टर्न इंडियन कॉम्बिनेशन इंडो वेस्टर्न. म्हणजे हे कसं माहिती टिपिकल लग्न झाल्यावर मुली हनीमूनला जातात ना, घालायचं तर वेस्टर्न असतं पण चुडा असतो मंगळसूत्र असतं असं, तर तसं वाटतंय. म्हणजे आपल्याच प्रवाहाचे हे असतात ना, आपल्याला थीम्स असतात ना की वेस्टर्न विथ ट्रेडिशनल अशा टाईपचं काहीतरी. मला असं वाटतं तू हे करावं है ना. अवॉर्डमध्ये असेच जाऊ. आपली थीम तशीच असते इंडो वेस्टर्न. इंडो वेस्टर्न. पण हा सीन जेव्हा लिहून आला ना तेव्हा काय एक होतं म्हणजे आता तर खरं गरमी होतीये पण तुला सुटसुटीत वाटत असणार आहे वावराला याच्यामध्ये. अगदीच अगदी सुटसुटीत होतंच. पण अख्खा हा सिक्वेन्स 6-7 सीन्सचा सिक्वेन्स होता, प्रोमो पण होता, तर एकूण कॉमेडी होता. खूप धमाल मस्ती असा कॉमेडी सिक्वेन्स होता. त्यामुळे आत्ताच थोड्या वेळापूर्वी हा सिक्वेन्स संपला आहे आमचा शूट करून. सो एक रिलीफ पण वाटतंय की हा सिक्वेन्स संपला आणि तशी मजा पण केली कारण फुल कॉमेडी सीन होते. आणि बरं होतं मला ॲक्च्युली कारण मला आता मला हसायचंच होतं. सो मला कोणी सांगणार नव्हता की अमित कंट्रोल नाही, अमित अजून हस, अमित अजून हस. पण एक असतं ना की सुरुवातीला लुक टेस्टही झालं असेल की कोणता फायनल करायचा बाबा आणि हा फायनल झाला असावा लुक. तर कसं म्हणजे तुला माहीत होतं की एवढं फनी तुला बनवणार आहे किंवा काय कसं? धमाल नाही, ह्याच्यात एक गंमतच घडली होती. प्रोमो आम्ही शूट करायला घेतला. हा ड्रेसच्या आधी माझ्या ट्रायल्स झाल्या होत्या. ऑफकोर्स ड्रेसेस बरेच आले होते, त्यातनं हा ड्रेस फायनल झाला. त्यानंतर आम्ही शूट करायला सुरुवात केली प्रोमो. त्याच्यामध्ये माझ्या छान असे केस माझे मोकळे सोडले होते, रिंग्स घातल्या होत्या, मी प्रॉपर वेस्टर्न लुक केला होता, नॉर्मल मेकअप होता माझा छान. माझे ब्युटी शॉट्स घेणं सुरू झालं आणि तेव्हा फोन आला की नाही आपल्याला हे असं नाही करायचं आहे, कॉमेडी करायचं आहे. त्यामुळे मग मी इथे ब्लश ऑन वाढवलं, स्मोकी आईस केले, टिकली बांगडी हे सगळं केलं. लिपस्टिक लावली. सो हे सगळं नंतर आलं आणि तेव्हा सांगितलं गेलं की हा कॉमेडी सिक्वेन्स करायचा आहे. त्यामुळे तशी धमाल झाली आणि म्हणजे आम्ही जे शूट करायला सुरुवात केलेली की छान शॉर्ट्स आणि असं ते सगळं मग स्क्रॅप झालं. मोय झालं तुझं ॲक्च्युली. अर्जुन म्हणजे अमित तुला तुझ्या बायकोला वेस्टर्न की ट्रेडिशनलमध्ये कशामध्ये बघायला जास्त आवडतं? ट्रेडिशनल. मी नेहमी सांगत आलो की मुली नेहमी ट्रेडिशनल लुकमध्ये फार सुंदर दिसतात आणि हे जर मत असेल लोकांचं की वेस्टर्नमध्ये ते जास्त सेक्सी आणि हॉट दिसतात, तर नाही. मुली जितक्या साडी किंवा पंजाबी ड्रेसमध्ये हॉट दिसतात ना तिथल्या शॉर्ट ड्रेसमध्ये हॉट नाही दिसत. असंच अर्जुनचंही म्हणणं आहे. पण कधी प्रेम एकमेकांचं तुम्ही एक्सप्रेस करणार हे ह्याची उत्सुकता आम्हाला लागली आहे. पण आता एकदा प्रयत्न केलेत एक्सप्रेस करण्याचे. एकदा काय झालं, एकदा तो पिऊन आला, अश्विन पिऊन आला, तो पडला घरा. एकदा ते हा महिपत आला, बाबांना अटॅक झाली. तुझी मैत्रीण पण आली आहे तर त्याच्यामुळे पण जरा अजून काय 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 घडतंय मालिकेमध्ये. आणि तर मी अशी झाली आहे म्हणजे ते अजून आम्हाला दिसलं नाही आहे. हळूहळू एपिसोड जसे येतील. पण काय सांगाल अपकमिंग भागांबद्दल? ट्विस्ट काय द्यायला आवडेल? कारण का त्या ट्विस्टमुळेच मालिकेला इतकं प्रेम मिळतं आहे. आणि ते अपकमिंग एपिसोड्स असतात ना जे सोशल मीडियावर व्हायरल होतात त्याच्या खालीही लोक कमेंट करतात की ह्याच्या पुढे काय, ह्याच्या पुढे काय रे थांबा. खूप जबरदस्तवाला ट्विस्ट आहे एवढंच सांगेन. खूपच जबरदस्तवाला ट्विस्ट आहे. किती जबरदस्त ट्विस्ट आहे बघा. नाही बट स्टोरी वाईज खूप जबरदस्तवाला ट्विस्ट आहे. आणि काय म्हणतो बऱ्याचशा गोष्टी आपल्याकडे उलगडायच्या बाकी आहेत आपल्या स्टोरी लाईनमध्ये. त्यातली एक गोष्ट उलगडणार आहे आणि ती खूप महत्त्वाची आहे एवढंच सांगेन मी. त्यामुळे एपिसोड्स अजिबात मिस करू नका. आणि त्या सगळ्या गोष्टींचं ट्रॅकचं आम्ही शूट आता उद्यापासून सुरू करतोच आहोत आणि खूप जबरदस्त असणार आहे एवढं सांगेन मी की. आणि जे इतर लोकांना बघायचं आहे ना, सतत तुम्ही आम्हाला जे मेसेज करताय ना हे कधी कळणार आहे, हे कधी कळणार आहे, सो त्यातली एक गोष्ट कळणार आहे. त्यामुळे प्लीज बघत राहा. मलाही आता सरप्राईज मिळालं. मला वाटलं हा सिक्वेन्स झाला असेल, आता ती मस्त छान साडीमध्ये असेल, पण नाही. चांगली गोष्ट आहे असं तुला बघायला मिळालं मला इन पर्सन. थँक्यू सो मच आणि खूप एक्साइटमेंट आहे. ऑल द व्हेरी बेस्ट या सगळ्या सीनसाठी. थँक्यू सो मच. थँक्यू.